पुन्हा न येणारे. अनावत्ती धम्म संबोधी प्रायणा. 156. अथ खो भगवा कोटिगामे यथा भिरंत विहरित्वा आयस्मंत आनंद आमंतेसी आयामानंद येन नातिका तेनु पंकमी सामा ती एवं भन्ते ती खो आयस्मा आनंदो भगवतो पच्चसोसी. अथ खो भगवा महता भिक्षुसंगेन सद्धी येन नातिका तद्वसरी तत्रपि सूद भगवा नातिके विहरती गिंचकावस्थे. अथ खो आयस्मा आनंदो येन भगवा तेनुपसंक्रमी उपसंक्रमित्वा भगवंत अभिवादेत्वा एकमंत निसीदी. एकमंत निसिन्नो खो आयस्मा आनंदो भगवंत एतद्वोच साळहो नाम भन्ते भिक्खु नातिके कालंकतो तस कागती को अभिसंपरायो. नंदा नाम भन्ते भिक्खुनी नातिके कालंकता तस्सा कागती को अभिसंपरायो. सुदत्तो नाम भन्ते उपासको नातिके कालंकतो तस कागती को अभिसंपरायो. सुजाता नाम भन्ते उपासिका नातिके कालंकता तस्सा कागती को अभिसंपरायो. कुक्कुटो ककुधो स्या नाम भन्ते उपासको नातिके कालंकतो तस्स कागती को अभिसंपरायो. काळंबियो कालिंगो पी कारळंबियो स्या नाम भन्ते उपासको पे. निकटो नाम भन्ते उपासकोः कटिस्सहो कटिस्भो सीपी नाम भन्ते उपासकोः तुट्ठो नाम भन्ते उपासकोः संतुट्ठो नाम भन्ते उपासको भद्दो भटो स्या नाम भन्ते उपासकोः सुभद्दो सुभटो स्या नाम भन्ते उपासको नातिके कालंकतो तस्स कागती को अभिसंपरायो. ती. 156. भगवंतांनी कोटीग्राममध्ये इच्छेनुसार विहार केल्यानंतर ते आयुष्यमान आनंदला म्हणाले, चल आनंद, नातिकाला जाऊ. ठीक आहे भन्ते, असे आयुष्यमान आनंदने उत्तर दिल्यानंतर भगवान महाभिक्षू संघासह नातिकाला गेले. भगवान नातिकामध्ये गिंजकावसथमध्ये विहार करू लागले. आयुष्यमान आनंद भगवंतांना वंदन करून एका बाजूस बसले. एका अज्जूस बसलेले आनंद भगवंतास म्हणाले, भन्ते, साल्ह नावाच्या मिठ बाजूसामध्ये कालकथित झाला आहे, त्याची काय गती होईल? नंदा नावाची भिक्षुणी नातिकात निधन पावली आहे, तिची गती काय होईल? तिला काय परलोक असेल? तसेच सुजाता नावाची उपासिका मरण पावली आहे, तिला कोणती गती प्राप्त होईल? तसेच सुदत्त नावाचा उपासक या नातिकात मृत झाला आहे, त्याची काय गती असेल? त्याला काय परलोक प्राप्त होईल? कुक्कुट नावाचा उपासक निधन पावला आहे, त्याची गती सांगाल का? भन्ते, कालिंब नावाचा उपासक नातिकेत मृत्युमुखी पडला आहे, त्याचा परलोक काय? त्याची गती काय? भन्ते, निकट नावाचा भिक्षू नातिकात मरण पावला आहे, त्याची गती व परलोक काय आहे? कटिस्ख नावाचा उपासक गेला आहे, त्याची गती काय? भन्ते, तुठ्ठ नावाचा उपासक हे जग सोडून गेला आहे, त्याची गती काय? परलोक काय? भगवान, संतुष्ट उपासकाचे निधन झाले आहे, त्याची गती काय? तसेच भन्ते, भगवान, सुभद्र नावाचा उपासक या नातिकात मरण पावला आहे, त्याची गती काय? त्याचा परलोक काय? 157. साळहो आनंद भिक्खू आस्वान ख्या अनास्व चेतो विमुक्ती पंजा विमुक्ती दिठ्ठेव धम्मे स्यम अभिनय सच्चिकत्वा उपसंपज विहासी. नंदा,
आनंद भिक्खुनी पंचन्न ओरम भागियान संयोजनान परीख्या ओप्पातिका तत्थ परिनिब्बायिनी अनावत्ती धम्मा तस्मा लोका सुदत्तो आनंद उपासको तिन्न संयोजनान परीख्या रागदोषमोहान तनुत्ता सगदागामी सखीदेव इम लोक आगंत्वा दुःख संत करिस्ती सुजाता आनंद उपासिका तिन्न संयोजनान परीख्या सोतापन्ना अविनिपात धम्मा नियता संबोधिप्रायणा कुक्कुटो आनंद उपासको पंचन्न ओरम भागियान संयोजनान परीख्या ओप्पातिको तत्थ परिनिब्बाई अनावत्ती धम्मो तस्मा लोका काळंबियो आनंद उपासको पे निकटो आनंद उपासकोह कटिस्हो आनंद उपासकोह तुठ्ठो आनंद उपासको संतुठ्ठो आनंद उपासकोह भद्दो आनंद उपासकोह सुभद्दो आनंद उपासको पंचन्न ओरम भागियान संयोजनान परीख्या ओप्पातिको तत्थ परिनिब्बाई अनावत्ती धम्मो तस्मा लोका परोपन्यासव आनंद नातिके उपासका कालंकता पंचन्न ओरम भागियान संयोजनान परीख्या ओप्पातिका तत्थ परिनिब्बायिनो अनावत्ती धम्मा तस्मा लोका साधिका नवुती आनंद नातिके उपासका कालंकता तिन्न संयोजनान परीख्या रागदोषमोहान तनुत्ता सगदागामिनो सखीदेव इम लोक आगंत्वा दुःख संत करिस्सन्ति सातिरेकानी स्या आनंद पंचतानी नातिके उपासका कालंकता तिन्न संयोजनान परीख्या सोतापन्ना अविनिपात धम्मा नियता संबोधिप्रायणा 157 हे आनंद साल्ह भिक्षू या जन्मीच चित्तमलापासून मुक्त झाला होता त्यामुळे त्याला चित्त विमुक्ती तसेच प्रज्ञा विमुक्ती प्राप्त झाली होती आनंद नंदा भिक्षुणी 5 अवर भोगाचे संयोजनांना राग द्वेष मोह माया मत्सर नाहीसे करून या जगात परत न येणारी म्हणजे अनागामी होऊन तिने निर्वाण प्राप्त केले आहे आनंद सुदत्त उपासक याने 3 संयोजनांना राग द्वेष मोह दुर्बल बनविले त्यामुळे तो सकृदागामी झाला आहे तो फक्त एकदाच या जगात येईल आणि बाकीच्या दुःखाचा अंत करेल आनंद सुजाता उपासिकेने 3 संयोजनांवर राग द्वेष मोह मात केल्याने बोधिमार्गावर आरूढ होऊन स्त्रोतापन्न अर्हत मार्गातील पहिली पायरी प्राप्त पावली आहे हे आनंद कुक्कुट नावाच्या उपासकाने 5 विकारांवर विजय मिळविला असल्याने औपपातिक परत जन्म न घेणारा होऊन परिनिवृत्त झाला असल्याने तो परत जन्म घेणार नाही हे आनंद बाकीचे कालिंब निकट कटिस्सह तुम संतुठ भद्द भद्र सुभद्र या उपासकांनी 5 अवर भागिये 1 रूप 2 वेदना 3 संज्ञा 4 संस्कार 5 विज्ञान संयोजनांवर ताबा मिळविल्याने ते अनागामी परत न येणारे म्हणजे निर्वाण प्राप्त उपासक आहेत आनंद 5 अवर भागीय संयोजनांवर 5 विकारांवर ज्यांनी विजय मिळवला ते या जगात परत जन्म घेणार नाहीत असे 50हून अधिक उपासक या नातिकामध्ये निर्वाण प्राप्त झाले आहेत आनंद ज्यांनी 3 विकारांना राग द्वेष मोह आपल्या जीवनातून हद्दपार केले ते सकृदागामी पृथ्वीवर पुन्हा एकदाच जन्म घेणारे झाले म्हणजे ते केवळ एकदाच या जगात येतील आणि 90 पेक्षा अधिक उपासक दुःखाच्या बाकी विकारांचा शेवट करतील हे आनंद 3 संयोजनांना नेस्तनाबूत करण्याचे तसेच या पृथ्वीवर परत न येणारे स्त्रोतापन्न होऊन 500 पेक्षा अधिक उपासक कालकथित झाले आहेत भवतु सब्ब मंगल साधु साधु साधु